79 पेज वरती जो पॉइंट आहे दॅट इज द प्रिपरेशन ऑफ ब्रेड. आता ब्रेड सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. बेकरीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड्स अवेलेबल असतात. जनरली मैद्याचा ब्रेड आपण वापरतो, परंतु होल व्हीट फ्लोअर ब्रेड किंवा इतर काही सिरियल्स पासून पण ब्रेड बनवता येतो. आता ब्रेड जो आहे तो बनवण्यासाठी जो मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव काय आहे, तर त्याला आपण ऍक्च्युली बेकर्स ईस्ट म्हणतो. बेकर्स ईस्ट. आणि या बेकर्स ईस्टचं नाव काय आहे तर सॅकॅरोमायसिस सेरिवेसी. काय नाव आहे त्याचं? सॅकॅरोमायसिस सेरिवेसी. सॅकॅरोमायसिस सेरिवेसी नावाचा ईस्ट आहे, बरोबर. आता बघा, ज्या वेळेला ब्रेड प्रिपरेशन केलं जातं, ब्रेड प्रिपेअर करताना पहिल्यांदा काय केलं जातं की डो प्रिपेअर केलं जातं, म्हणजे कणिक मळली जाते, है की नाही. आता कणिक मळणे इन सेन्स की बेकरीमध्ये त्या ठिकाणी ज्या वेळेला मैदा घेतला, समजा मैद्याचा ब्रेड बनवायचा आहे, ठीक आहे. पहिल्यांदा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ईस्ट आणि थोडीशी शुगर, म्हणजे ईस्ट पहिल्यांदा घेतलं जातं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं, त्यामध्ये शुगर घालायची, हे थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं, ठीक आहे. आणि नंतर थोड्या वेळानंतर हे ऍक्टिव्ह होतं ईस्ट. शुगरमुळे काय होतं? ऍक्टिव्ह होतं. आणि मग असं जे ईस्ट आहे हे त्या मैद्यामध्ये घालायचं आणि तो मैदा व्यवस्थित पाणी घालून छान मळून ठेवायचा. काही तासानंतर 2 ते 3 तासामध्ये ते पीठ फुगतं. फुगतं म्हणजे काय होतं तर त्याच्यामध्ये जे ईस्ट आपण वापरलेलं आहे हे ईस्ट काय करतं तर मैद्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहेत तर त्या कार्बोहायड्रेट्सचं फर्मेंटेशन करतं. आणि या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. आता बघा, हा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे हा पिठामध्ये अडकतो, तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो बाहेर पडत नाही त्यावेळेला आणि त्याच्यामुळे पीठ असं फुगलं जातं, जाळी तयार होते, ठीक आहे. ज्या वेळेला आपण ते ओव्हनमध्ये ठेवतो किंवा बेकरीमध्ये ते ओव्हनमध्ये ठेवलं जातं त्यावेळेला उष्णतेमुळं हा कार्बन डायऑक्साईड वायू काय होतो त्याची जागा सोडतो आणि पिठामध्ये जिथं 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 कार्बन डायऑक्साईड वायू अडकलेला होता तिथं त्याची जागा मोकळी झाली, तिथं कॅव्हिटी तयार होते. त्यालाच काय म्हणतो आपण? स्पॉन्जिनेस डेव्हलप होतो. म्हणजे ब्रेड जो आहे हा जाळीदार का होतो तर त्या पिठामध्ये अडकलेल्या कार्बन डायऑक्साईड वायू ज्या वेळेला तो बाहेर पडतो त्यावेळेला तिथं जाळी धरली जाते आणि ब्रेड काय होतो? सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो, ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी ब्रेडचं प्रिपरेशन केलं जातं. आता बघा, हा जो सॅकॅरोमायसिस सेरिवेसी नावाचा ईस्ट आहे तर हा अतिशय आपल्याला युजफुल आहे किंवा न्यूट्रिटिव्ह आहे. कारण हे जे सॅकॅरोमायसिस सेरिवेसी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युजफुल कंटेंट्स पण असतात. इट कंटेन्स कार्बोहायड्रेट्स, इट कंटेन्स फॅट्स, इट कंटेन्स प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. हे सगळं त्या ईस्टमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यामुळं असा जो ईस्ट आहे तो आपल्या बॉडीसाठी हेल्दी पण आहे. परंतु मैदा हेल्दी नाहीये. आपण जे ब्रेड खातो ना तर ते मैद्याचं असतं. मैद्यामध्ये पूर्ण 0 न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असते, त्याच्यातून काहीच न्यूट्रिशन मिळत नाही. पण ईस्ट मात्र काय आहे? न्यूट्रिटिव्ह आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी ब्रेडचं प्रिपरेशन केलं जातं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे वेगवेगळे ठिकाणी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की इन्ग्रेडियंट्स लाईक व्हिनेगर, सोया सॉस, मोनोसोडियम ग्लुटामेट, त्यालाच काय म्हटलं जातं? ॲजिनोमोटो, दॅट आर युज्ड प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूडमध्ये त्या ठिकाणी हे वापरलं जातं आणि त्याचं प्रिपरेशन सुद्धा या वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्यानं किंवा ईस्टच्या साह्यानं केलं जातं, लक्षात. सो दॅट इज अबाउट द ब्रेड प्रिपरेशन. तर हा पेज नंबर 79 वरचा एक पॉइंट आपण बघितला. आता त्यानंतर नेक्स्ट पॉइंट दॅट इज द व्हिनेगर प्रोडक्शन. त्याच्या खालचा पॉइंट काय आहे? व्हिनेगर प्रोडक्शन. आता तुम्हाला हे नाव ऐकले तुम्ही, व्हिनेगर. व्हिनेगर प्रोडक्शन. आता व्हिनेगर it is used in each country of the world to impact sour taste to the food materials and for preservation of pickles, sauce, ketchup, chutneys, etc. आता व्हिनेगर जे आहे
हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलं जातं मेनली, आणि त्याला आंबट चव असते. त्याची टेस्ट कशी असते? आंबट असते. आपण जे बाहेरून पिकल्स आणतो, लोणची आणतो की नाही, त्या लोणच्याची एक वेगळीच टेस्ट असते बघा. घरामध्ये आपण लोणचं करतो आणि बाहेरचं लोणचं आणतो ते थोडं जास्त आंबट लागतं. कारण ते कशामुळं? त्याच्यामध्ये काय घातलेलं आहे? व्हिनेगर घातलेला आहे. आणि व्हिनेगरचा वापर कशासाठी केला जातो? ऍज अ प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय? जास्त दिवसापर्यंत अन्नपदार्थ चांगल्या कंडिशनमध्ये राहण्यासाठी जे घटक अन्नपदार्थामध्ये घातले जातात त्याचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यांना प्रिझर्वेटिव्ह म्हणायचं. मग व्हिनेगर इज वन टाइप ऑफ प्रिझर्वेटिव्ह. इट इज युज्ड इन डिफरंट टाइप्स ऑफ द फूड आयटम्स ऍज अ प्रिझर्वेटिव्ह. पिकल्स, सॉस असेल, केचप असेल, चटणीज असतील, जे आपण बाहेरून विकत आणतो त्या सगळ्यामध्ये कशाचा वापर केलेला आहे? व्हिनेगरचा वापर केलेला आहे. आणि केमिकली हे जे व्हिनेगर आहे त्याच्यामध्ये 4% ऍसिटिक ऍसिड असतं. व्हिनेगर काय आहे? ऍसिटिक ऍसिड आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा? CH3COOH. फॉर्म्युला लक्षात ठेवा. काही वेळेला तुम्हाला असा फॉर्म्युल्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. CH3COOH, दॅट इज द केमिकल किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ऍसिटिक ऍसिड ऑर व्हिनेगर. आता बघा ह्या ठिकाणी इथॅनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे. इथॅनॉल काय आहे? अल्कोहोल. इथॅनॉल म्हणजे काय? इथिल अल्कोहोल. इथॅनॉलचा अर्थ काय? इथिल अल्कोहोल. सो इथिल अल्कोहोल इट इज ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स. वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्बन कंपाऊंड्स आहेत त्याचं फर्मेंटेशन घडवून आणलं जातं. मग काय वापरलं जातं? तर फ्रूट ज्युसेस, वेगवेगळ्या प्रकारची जी फळं आहेत ह्या फळांच्या रसावरती प्रक्रिया करण्यासाठी त्या ठिकाणी सॅकॅरोमायसिस सेरिवेसी नावाचं ईस्ट वापरलं जातं आणि इथॅनॉलचं प्रोडक्शन हे केलं जातं. मग मॅपल सिरप असेल, शुगर मोलॅसिस असेल किंवा स्टार्च असेल, रूटमध्ये असणारं जे स्टार्च असतं, ह्या सगळ्यांचा रॉ मटेरियल म्हणून वापर केला जातो आणि ह्याच्यावरती ईस्टची ऍक्टिव्हिटी घडवून आणली जाते. ईस्ट कुठला? परत सेम ईस्ट, दॅट इज द सॅकॅरोमायसिस सेरिवेसी. सॅकॅरोमायसिस सेरिवेसी म्हणजे या ठिकाणी सॅकॅरोमायसिस सेरिवेसीचा वापर कशासाठी केला जातो अजून? तर प्रोडक्शन ऑफ द व्हिनेगर. व्हिनेगर काय आहे? व्हिनेगर इज अ टाइप ऑफ प्रिझर्वेटिव्ह. व्हिनेगर इज अ टाइप ऑफ प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय? विच एनहान्सेस द शेल्फ लाईफ ऑफ द फूड आयटम. ज्या फूड आयटम मध्ये हे व्हिनेगर घातलेलं असतं त्या फूड आयटमचा शेल्फ लाईफ म्हणजे टिकण्याचा कालावधी वाढतो. म्हणजे जर समजा 15 दिवसात खराब होणार असेल, तुम्ही व्हिनेगर त्याच्यामध्ये ऍड केलं तर 2-3 महिने ते चांगलं राहू शकतं, असं त्याचा अर्थ आहे. त्याला काय म्हणायचं? शेल्फ लाईफ. सो शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्या ठिकाणी व्हिनेगर वापरलं जातं आणि ह्या व्हिनेगरचं प्रोडक्शन जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्युसेस असतील, मॅपल सिरप असेल, शुगर मोलॅसिस असेल किंवा स्टार्च असेल रूट्स मधलं, ह्याच्यावरती सॅकॅरोमायसिस सेरिवेसी नावाच्या फंगस किंवा ईस्टची ऍक्टिव्हिटी घडवून आणली जाते आणि ते फर्मेंटेशन झाल्यानंतर प्रॉडक्ट काय तयार होतो? व्हिनेगर तयार होतं. ठीक आहे. सो दॅट इज द व्हिनेगर प्रोडक्शन. म्हणजे तुम्ही इथं लक्षात ठेवायचं, हे बघा सॅकॅरोमायसिस सेरिवेसी नावाचं जे ईस्ट आहे हे कशासाठी वापरलं सांगा मला? इट इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ द पहिला ब्रेड आणि सेकंड व्हिनेगर, है की नाही? तर ह्या प्रोडक्शनसाठी कशाचा वापर केला? सॅकॅरोमायसिस सेरिवेसीचा वापर केला. आता बघा बरं सेकंड पेज काढा, पेज नंबर 80. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ऍसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर इज मिक्स्ड विथ इथॅनॉल फॉर इट्स मायक्रोबियल डिग्रेडेशन. Acetic acid and other byproducts are obtained through it. Acetic acid and the other byproducts are obtained through it. Acetic acid is separated from mixture by rarefaction. Acetic acid is bleached with the help of potassium ferrocyanide. Then it is pasteurized. Finally, very small quantity of sulfur dioxide gas is mixed to produce the vinegar. लक्षात घ्या. ह्या ठिकाणी व्हिनेगर प्रोडक्शनची थोडक्यामध्ये प्रोसिजर इथं दिलेली आहे. काय काय केलेलं आहे बघा? 2 बॅक्टेरियाच्या स्ट्रेन्स घेतल्यात. कुठल्या 2 बॅक्टेरियाच्या स्ट्रेन्स घेतल्यात? ऍसिडोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर. बघा इकडं ऍसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर
हे दोन काय आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ठीक आहे, ऍसिडोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर. यांना कशामध्ये मिक्स केलं, दे आर मिक्स्ड विथ इथेनॉल. कशामध्ये ऍड केलं ह्यांना, दे आर मिक्स्ड विथ इथेनॉल. मिक्स्ड विथ इथेनॉल. ठीक आहे. आणि मग ह्या ठिकाणी हे जे इथेनॉल आहे, हे का इथेनॉलचं काय होईल, ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्यानं डिग्रेडेशन चालू होईल. टू ब्रिंग अबाउट द मायक्रोबियल डिग्रेडेशन, these two bacteria they added or mixed with the ethanol. इथेनॉल मध्ये हे दोन बॅक्टेरिया घातले, कुठले, ऍसिडोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर. ठीक आहे. हे काय करतील, तर त्या ठिकाणी त्याचं डिग्रेडेशन करायला सुरुवात करतील. ऍसिटिक ऍसिड अँड अदर बाय प्रोडक्ट्स आर ऑब्टेन थ्रू इट. आता या प्रोसेसमध्ये काय तयार झालं, मग फायनली देर इज फॉर्मेशन ऑफ द ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड म्हणजेच काय, विनेगर, है की नाही, अँड अदर बाय प्रोडक्ट्स. ऍसिटिक ऍसिड आणि इतर काही पदार्थ ह्या प्रोसेसमध्ये तयार होतात. आता हे जे मिश्रण तयार झालेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड आणि इतर काही घटक पण तयार झालेले आहेत. आपल्याला फक्त काय मिळवायचंय, ऍसिटिक ऍसिड सेपरेट करायचंय. मग अशा वेळेला एक टेक्निक वापरलं जातं आणि त्या टेक्निकच्या साह्यानं या मिक्सचर मधून त्या ठिकाणी काय सेपरेट केलं जातं, ऍसिटिक ऍसिड सेपरेट केलं जातं. आणि ती जी टेक्निक आहे त्या टेक्निकला म्हटलं जातं काय, रेरिफॅक्शन. त्याची काय आपल्याला डिटेल्स नको आहेत, फक्त एवढं लक्षात ठेवा. रेरिफॅक्शन ह्या टेक्निकच्या साह्यानं काय केलं जातं, या मिश्रणामधून ऍसिटिक ऍसिड हे बाजूला काढलं जातं. आता हे जे ऍसिटिक ऍसिड मिळालेलं आहे त्याचं ब्लिचिंग करायचंय. काय करायचंय, ब्लिचिंग करायचंय. मग ब्लिचिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये अजून काहीतरी केमिकल ऍड केलं पाहिजे. आणि ते जे केमिकल आहे दॅट इज द पोटॅशियम फेरोसायनाइड. ह्याच्यामध्ये काय घालायचं, पोटॅशियम फेरोसायनाइड ऍड केलं. हे ऍसिटिक ऍसिड मिळालं. ठीक आहे. ऍसिटिक ऍसिडचं काय करायचंय, ब्लिचिंग करायचंय. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, फेरोसायनाइडच्या पोटॅशियम फेरोसायनाइडच्या साह्यानं काय घडवून आणायचं, याचं ब्लिचिंग. ब्लिचिंग म्हणजे मराठीमध्ये विरंजन क्रिया असं म्हटलं जातं त्याला. तर त्याचं ब्लिचिंग करायचं पोटॅशियम फेरोसायनाइडच्या साह्यानं. नंतर काय करायचं बघा, की त्याचं पाश्चरायझेशन करायचं. काय करायचं, पाश्चरायझेशन. म्हणजे इट इज देन पाश्चराइज्ड. जे ऍसिटिक ऍसिड मिळालेलं आहे या ऍसिटिक ऍसिडचं काय करायचं, पुढे जाऊन पाश्चरायझेशन करायचं. कालच्या तासाला मी तुम्हाला पाश्चरायझेशन म्हणजे काय सांगितलेलं आहे, करेक्ट. पाश्चरायझेशन करायचं. आणि आता पाश्चरायझेशन केल्यानंतर त्या मिश्रणामध्ये शेवटी थोड्या प्रमाणामध्ये सल्फर डायऑक्साईड ऍड करायचं. हे जे ऍसिटिक ऍसिड मिळणार आहे फायनली इट इज ऍडेड विथ सल्फर डायऑक्साईड. इट इज ऍडेड विथ सल्फर डायऑक्साईड. त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये काय घालायचं आहे, सल्फर डायऑक्साईड घालायचं. आणि इट इज मिक्स टू प्रोड्यूस द व्हिनेगर. आता फायनली हे जे तयार झालं सगळं, ह्याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड ॲज द व्हिनेगर. लक्षात आलंय का स्टेप्स बघा, काय काय सांगितलं. या ठिकाणी व्हिनेगर प्रोडक्शनसाठी रॉ मटेरियल काय वापरलंय, इथेनॉल वापरलंय. इथेनॉल तयार करण्यासाठी बॅक्टेरिया ईस्ट कुठला वापरला, सॅकॅरोमायसिस सेरिवेसी. आपण बघितलं पहिल्या टप्प्यामध्ये सॅकॅरोमायसिस सेरिवेसीच्या साह्याने समजा इथेनॉल प्रिपेअर केलं, बरोबर. इथेनॉल जे आहे याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे, ऍसिडोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर हे ऍड करायचे. हे काय करतील, तर हे याचं फर्मेंटेशन घडवून आणतील किंवा डिग्रेडेशन घडवून आणतील. काय तयार होईल, ऍसिटिक ऍसिड तयार होईल आणि इतर काही बाय प्रोडक्ट्स तयार होतील. ठीक आहे. आता हे जे ऍसिटिक ऍसिड आणि इतर काही बाय प्रोडक्ट्स तयार झालेले आहेत त्यातले बाकीचे जे पदार्थ आहेत ते नको आहेत, ते बाजूला काढायचे. ते बाजूला काढण्यासाठी जे टेक्निक वापरलं जातं त्या टेक्निकला काय म्हणायचं, रेरिफॅक्शन. रेरिफॅक्शन टेक्निकच्या साह्यानं ऍसिटिक ऍसिड मधले इतर जे घटक आहेत त्याच्याबरोबर मिश्रणामध्ये तयार झालेले ते बाजूला काढले जातात आणि प्लेन ऍसिटिक ऍसिड मिळतं.
आता अजून सुद्धा हे प्युरिफाय करणं गरजेचं आहे. ठीक आहे, जे रॉ ऍसिटिक ऍसिड मिळालेलं आहे त्याच्यावरती अजून प्रक्रिया केली जाते. काय केलं जातं? त्याचं ब्लिचिंग केलं जातं. काय केलं जातं? ब्लिचिंग केलं जातं. ब्लिचिंग करण्यासाठी काय घालायचं त्याच्यामध्ये? पोटॅशियम फेरोसायनाइड नावाचं केमिकल घालायचं. पोटॅशियम फेरोसायनाइड घालायचं. पोटॅशियम फेरोसायनाइड घातल्यानंतर हे जे ऍसिटिक ऍसिड मिळालेलं आहे त्याचं फर्दर अजून काय करायचं? पाश्चरायझेशन करायचं. काय करायचं? पाश्चरायझेशन. आणि पाश्चरायझेशन केल्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड वायू ऍड करायचा. कुठला? SO2. SO2 म्हणजे काय? सल्फर डायऑक्साईड. आता काय तयार झालं? फायनली देर इज प्रोडक्शन ऑफ द व्हिनेगर. तर तुम्हाला पेपरमध्ये व्हिनेगर प्रोडक्शनची प्रोसेस विचारली तर ह्या स्टेप्स इथं लिहिता यायला पाहिजेत. समजलंय का? कशा पद्धतीनं व्हिनेगर तयार करायचं. अशा पद्धतीनं स्टेप वाईज लिहून काढा म्हणजे काही विसरत नाही किंवा अवघड जात नाही. आले लक्षात? आता व्हिडिओ ज्या वेळेला येईल त्यावेळेला याचा स्क्रीनशॉट काढा. तिथं तुम्ही ज्या वेळेला बघाल व्हिडिओ त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे ह्या स्टेप्स तुमच्याकडे राहतील. ठीक आहे, ओके. आता पुढचा पॉइंट बघूया आपण की प्रोडक्शन ऑफ बिवरेजेस. लक्ष द्या इकडं. बघा इकडं पेज नंबर 80 वरती त्या ठिकाणी जो टेबल दिलेला आहे प्रोडक्शन ऑफ द बिवरेजेस, वेगवेगळ्या प्रकारचे जे उत्तेजक पेय आहेत ते तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स हे वापरले जातात. मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साहाय्यानं ते जे काही फ्रूट ज्युसेस वगैरे आहेत त्यातले सीड्स बाजूला करणं, त्याचं फर्मेंटेशन करणं आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी प्रोडक्शन घडवून आणलं जातं. तर आता हे टेबल जे इथं मी फळ्यावरती काढलेलं आहे सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. हे बघा इथं फ्रूट नेम दिले, कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा काय त्याच्यामध्ये रोल आहे आणि कुठलं बिवरेज हे तयार होतं. ठीक आहे, तर असे 4 हे आहेत त्याच्यामध्ये. तर कॅफिया अराबिका, पहिलं काय? कॅफिया अराबिका म्हणजे कॉफीचं जे प्लांट असतं की नाही, कॅफिया अराबिका, तर त्याचा वापर केलेला आहे, त्याचं फ्रूट वापरायचं. आता त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला वापरलाय बघा? लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया वापरलेला आहे. त्याचा काय रोल आहे? तर त्या फळामध्ये ज्या बिया आहेत तर त्या बिया सेपरेट करणं हे कोण करतं? तो मायक्रो ऑर्गॅनिझम करतो. सो सेपरेटिंग सीड फ्रॉम द फ्रूट. रोल ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम सेपरेटिंग सीड फ्रॉम द फ्रूट. काय तयार होणार आहे? फायनल प्रॉडक्ट काय तयार होतो? कॉफी. हे की नाही? मग ही जी कॉफीची पावडर आहे तर ती कॉफीची पावडर आपण वापरतो घरामध्ये, दूध वगैरे साखर वगैरे घालून त्याची कॉफी तयार केली जाते आणि ते जे आहे ते उत्तेजक पेय म्हणून आपण वापरतो. ठीक आहे, तर या पद्धतीनं हे पहिलं झालं. कॉफी प्रिपरेशनसाठी सीड कॉफीचं वापरलं जातं. कॉफीच्या झाडाच्या ज्या बिया असतात त्या बियामध्ये लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम ऍड करायचा, फर्मेंटेशन घडवून आणलं जातं. त्याच्यातून ते सीड्स वगैरे सगळे बाजूला काढण्यासाठी ते मायक्रो ऑर्गॅनिझम ते वरचं जे कवच आहे त्याचं डिग्रेडेशन करतील. ते सीड्स बाजूला काढले जातात आणि मग त्या सीड जे आहेत ऍक्च्युअली सीड्स वापरायचे पुढं. हे की नाही? कॉफीचे काय वापरतात? बिया वापरतात. म्हणजे ते वरचं जे कवच आहे त्या फळाचं ते सगळं कुजवलं पाहिजे. मग त्या बिया काय होतील? सेपरेट होतील आणि मग त्या बिया वाळवून त्याच्यावरती प्रोसेसिंग करून त्याची पावडर बनवली जाते आणि ती पावडर ही कॉफी पावडर आपण वापरतो. ठीक आहे, सो दॅट इज द फर्स्ट. सेकंड वन बघा, थिओब्रोमा कॅको. थिओब्रोमा कॅको ह्याच्यामध्ये कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात? तर कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिकिया आणि सॅकॅरोमायसिस. कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिकिया आणि सॅकॅरोमायसिस हे काय करतील? सेम रोल आहे, सेपरेटिंग सीड्स फ्रॉम द फ्रुट्स. ह्याचे जे फ्रुट्स आहेत त्याच्यामधून काय काढायचं? बाजूला सीड्स बाजूला काढायचे. परत त्या सीड्सवरती प्रक्रिया करायची, ते सीड्स ग्राइंड करायचे, त्याची पावडर बनवायची आणि आपण जी कोको पावडर वापरतो की नाही, माहितीये तुम्हाला कोको पावडर, तर ती कोको पावडर म्हणजे ह्या प्लांट पासून ते बनवलेलं प्रॉडक्ट आहे, या फळांपासून, या प्लांटच्या. ठीक आहे, सो थिओब्रोमा कॅको त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिकिया आणि सॅकॅरोमायसिस. काय आहे रोल मायक्रो ऑर्गॅनिझमचा? सेपरेटिंग सीड्स फ्रॉम द फ्रुट्स. ओके, आणि फायनल प्रोडक्शन काय?
कोको. ठीक आहे. त्यानंतर थर्ड वन बघा, ग्रेप्स. ग्रेप्स म्हणजे द्राक्ष. सगळ्यांना माहिती आहे. द्राक्षापासून मद्य किंवा दारू बनवली जाते हे देखील तुम्हाला माहिती आहे. वेगवेगळ्या फ्रुट्स पासून ही बनवता येते, पण इथं काय दिलेलं आहे, ग्रेप्सचा उल्लेख केलेला आहे. ह्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला वापरायचा, इस्ट वापरायचं. कुठलं, सॅकॅरोमायसिस सेरिवेसी. ठीक आहे. हे इस्ट काय करेल, हे जे ग्रेप्सचं ज्यूस आहे त्याचं फर्मेंटेशन घडवून आणेल. काय करेल, फर्मेंटेशन, आंबवण्याची क्रिया होते. एक 5-7 दिवस ते त्याच्यामध्ये त्या फ्रूट ज्युसेसमध्ये किंवा त्या ग्रेप ज्युसेसमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ऍड करून ठेवून देतात. ती प्रक्रिया इंडस्ट्रीमध्ये मोठ्या मोठ्या कंटेनरमध्ये केली जाते, सेप्टिक कंडिशनमध्ये केली जाते, म्हणजे अगदी निर्जंतुक वातावरणामध्ये. कारण कुठला दुसरा बाहेरचा त्याच्यामध्ये बॅक्टेरिया किंवा फंगस हे ग्रो होता कामा नये. कारण तसं जर ते ग्रो झालं दुसरं बाहेरचे जंतू, कारण हवेत जंतू असतात, हे की नाही, जर प्रिकॉशन नाही घेतली तर ते जंतू सुद्धा त्या फळाच्या ज्यूसमध्ये ग्रो होतात आणि दुसरंच काहीतरी तयार करून ठेवतात. मग अशा वेळेला जी दारू तयार होणार आहे ती विषारी दारू तयार होणार आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला बातम्या बघत असाल पेपरमध्ये, जे देशी दारूचे वगैरे प्रिपरेशन जे केलं जातं गावामध्ये वगैरे, तिथं अशा पद्धतीने विषारी दारू तयार होण्याचं कारण काय, तर त्या ज्यूसमध्ये जर दुसरे मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो झाले तर ते वेगळं प्रॉडक्ट तयार करतात की जे विषारी असू शकतं आणि अशी दारू पिल्यानंतर विषबाधा होऊ शकते. म्हणून मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात, त्या इंडस्ट्रीजमध्ये असेप्टिक कंडिशनमध्ये हे प्रिपरेशन केलं जातं. तर या ठिकाणी फर्मेंटेशन ऑफ ज्यूस विथ द हेल्प ऑफ द सॅकॅरोमायसिस सेरिवेसी इस्ट, ह्या ज्यूसचं फर्मेंटेशन झाल्यानंतर फायनली काय तयार होणार आहे, वाईन तयार होणार आहे. आलं लक्षात. सो देर इज प्रोडक्शन ऑफ द वाईन. त्यानंतर फोर्थ वन, ऍपल. आता तुम्ही त्या ठिकाणी ऍपलचं जर सर्च केलं गुगलवरती वगैरे तर ऍपल पासून सायडर व्हिनेगर बनवतात, त्याला ऍपल सायडर व्हिनेगर म्हणतात. ठीक आहे, जे तिथं फायनल लिहिलेलं आहे मी सायडर म्हणून. तर हे बनवण्यासाठी सॅकॅरोमायसिस सेरिवेसीचाच वापर केला जातो. ऍपल ज्यूसमध्ये सॅकॅरोमायसिस सेरिवेसी घातलं जातं. हे सॅकॅरोमायसिस सेरिवेसी त्याचं फर्मेंटेशन घडवून आणेल आणि त्याचं कन्व्हर्जन सायडर नावाच्या पेयामध्ये करेल, की ज्याचा वापर हा अँटीऑक्सिडंट म्हणून केला जातो. तर बरेच त्याचे फायदे आहेत. आता आपल्याला त्या फायद्यांची काही गरज नाहीये, फक्त आपण इथं लक्षात ठेवायचं आहे की कशासाठी कोण वापरलेला आहे आणि त्याचा प्रॉडक्ट काय आहे. ठीक आहे. तर आपण इथं ऍपल ज्यूस साठी सॅकॅरोमायसिस सेरिवेसी बघतोय. सॅकॅरोमायसिस सेरिवेसी काय करेल, त्या ऍपल ज्यूसचं फर्मेंटेशन घडवून आणेल आणि फायनल काय तयार होईल, सायडर नावाचं पेय तयार होईल. आलं लक्षात. सो दॅट इज अबाउट द different microorganisms used to produce different types of the beverages. वेगवेगळ्या प्रकारची जी उत्तेजक पेये आहेत ही तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले जातात. तर त्याची थोडी माहिती आपल्याला ह्या टेबलमध्ये दिलेली आहे आणि त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर चित्र पण दिलेली दिसत आहेत आपल्याला, हे की नाही. म्हणजे त्या ठिकाणी सॅकॅरोमायसिस सेरिवेसी इस्ट कसं आहे, त्याच्यानंतर कॉफीचे फ्रुट्स कसे असतात, कॉफीचे सीड्स कसे असतात, त्यानंतर कोको फ्रुट्स कसे आहेत, त्याचे सीड्स कसे आहेत, हे की नाही. तर हे आपल्याला इथं खाली चित्रामध्ये पण बघायला मिळते. सो दॅट इज अबाउट द प्रोडक्शन ऑफ द बिवरेजेस. हे काय आहे, बिवरेजेसचं प्रोडक्शन इथं दिलेलं आहे. बघा आता पेज नंबर 80 वरती खालचा जो पॉइंट दिलाय मायक्रोबियल एन्झाइम्स, त्यापूर्वी त्याच्यावरती 2 प्रश्न टाकलेले आहेत. काय सांगितलंय, कॅन यू टेल म्हटलंय, विच फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय एन्झाइम्स सिक्रेटेड इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय, पचन संस्था, हे की नाही. आपण खाल्लेले जे अन्नपदार्थ असतात त्याचं पचन होतं. पचन होतं म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये जे कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, पिष्टमय पदार्थ. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, पिष्टमय पदार्थ किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, कर्बोदके, शुगर्स. आपण भाकरी, भात, चपाती हे जे खातो की नाही त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये काय जातात, कार्बोहायड्रेट्स जातात. मग या कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये मेनली काय आहे तर स्टार्च आहे. मेनली काय आहे, स्टार्च आहे. हे जे स्टार्च आहे ह्या स्टार्चचं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स त्याच्यावरती ऍक्ट होत असतात आणि त्याचं कन्व्हर्जन हे साध्या पदार्थामध्ये होत असतं. म्हणजे आता ज्या वेळेला अन्न तोंडामध्ये फिरतंय
त्यावेळेला त्याच्यामध्ये लाळ मिक्स होते, सगळ्यांना माहिती आहे की नाही. त्या लाळेमध्ये एक एन्झाईम आहे आणि त्या एन्झाईमचं नाव काय आहे तर अमायलेज. त्या एन्झाईमचं नाव काय आहे अमायलेज. या अमायलेज एन्झाईमच्या साह्यानं जे अन्न पदार्थामध्ये स्टार्च आहे या स्टार्चचं डायजेशन तोंडामध्ये व्हायला सुरुवात होते. म्हणून म्हणतात जेवढं तुम्ही अन्न जास्त चावून चावून खाल तेवढं पचायला सोपं जातं. का? त्याच्यामध्ये जास्त लाळ मिक्स होते. लाळ मिक्स झाली की एन्झाईम जास्त मिक्स होतं आणि ते पचनाला हलकं जातं. बरोबर. मग आता स्टार्च वरती अमायलेज एन्झाईमची ऍक्शन झाली तर त्याच्यापासून माल्टोज नावाची शुगर तयार होते. काय तयार होतं? माल्टोज. आता हे माल्टोज जे आहे हे ज्या वेळेला आपल्या जठरामधून लहान आतड्यामध्ये जातं. लहान आतड्यामध्ये लक्षात घ्या आपल्या शरीराचं पूर्ण जे पचन आहे हे सगळं कुठे होत असतं? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होत असतं. स्टमक मध्ये किंवा जठरामध्ये एकच रिॲक्शन होते. त्याचे काय आता डिटेल्स नको. प्रोटीनचं थोडंसं डायजेशन तिथं होत असतं जठरामध्ये. पण बाकीचं जे सगळं डायजेशन आहे ते सगळं कुठं होतं? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. कारण स्मॉल इंटेस्टाईन मध्ये स्वतःचा असा इंटेस्टिनल ज्यूस असतो. इंटेस्टिनल ज्यूस. इंटेस्टिनल ज्यूस म्हणजे काय? आतड्यांच्या आतमध्ये तयार होणारा जो आंत्र रस आहे त्याला काय म्हणायचं? इंटेस्टिनल ज्यूस म्हणायचं. त्या इंटेस्टिनल ज्यूस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या पोटामध्ये उजव्या बाजूला एक अवयव आहे दॅट इज द पॅन्क्रियास. पॅन्क्रियासला काय म्हटलं जातं? स्वादुपिंड. पॅन्क्रियास म्हणजे काय? स्वादुपिंड. ह्या स्वादुपिंडामध्ये किंवा पॅन्क्रियासमध्ये पॅन्क्रियाटिक ज्यूस तयार होत असतो. त्या पॅन्क्रियाटिक ज्यूसमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात. तो पॅन्क्रियाटिक ज्यूस आपल्या आतड्यामध्ये आणून सोडला जातो पॅन्क्रियाटिक डक्टच्या मार्फत. ठीक आहे. तर हे सगळे जे ज्यूसेस एकत्र होतात आतड्यामध्ये त्याच्यामध्ये काय असतात तर त्याच्यामध्ये एन्झाईम्स असतात. त्याच्यामध्ये काय असतात? एन्झाईम्स असतात. आणि या एन्झाईमचा मराठीमध्ये अर्थ आहे विकरे. एन्झाईम म्हणजे काय? विकरे. विकरे म्हणजे काय? काही केमिकल सबस्टन्सेस आहेत की जे काय करतात? या क्रिया सुलभतेनं पार पडतात. मग त्या ठिकाणी आपल्या आतड्यांमध्ये वेगवेगळे जे आपण अन्नपदार्थ खाल्लेले आहेत त्याचं पचन होणार आहे. पचनासाठी एन्झाईमची गरज आहे आणि हे जे एन्झाईम्स आहेत हे एन्झाईम्स त्या ठिकाणी त्या आतड्यामध्ये असल्यामुळे पचन व्यवस्थित पद्धतीने होणार आहे. स्टार्चचा अमायलेजच्या साह्यानं माल्टोजमध्ये कन्व्हर्जन झालं आणि आतड्यामध्ये हा जो माल्टोज गेल्यानंतर पुढं आतड्यामध्ये माल्टेज नावाचं एन्झाईम असतं आणि ह्याच्यामुळं ह्याचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी ग्लुकोज मध्ये होणार आहे. इट इज कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज. सो ग्लुकोज इज अ सिंपल फॉर्म ऑफ द स्टार्च. पचन झालं. स्टार्चचं पूर्णपणे काय झालं? पचन झालं. ठीक आहे. समजा आपण दूध घेतलं. ठीक आहे. दुधामध्ये काय आहे तर दुधामध्ये आहे लॅक्टोज नावाची शुगर. दुधामध्ये काय आहे? लॅक्टोज शुगर आहे. इन द मिल्क देर इज प्रेझेन्स ऑफ द लॅक्टोज शुगर. ही जी लॅक्टोज शुगर आहे त्या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज मध्ये होतं. लॅक्टोज शुगर इट इज कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज विथ द हेल्प ऑफ द लॅक्टेज एन्झाईम. एन्झाईम कुठलं वापरलं? लॅक्टेज एन्झाईम वापरलं. ठीक आहे. आता आपण जे काही फॅट वगैरे खाल्लेलं आहे, फॅट म्हणजे काय? तेलकट पदार्थ, मेदयुक्त पदार्थ, त्याचं डायजेशन करण्यासाठी त्या ठिकाणी लायपेज नावाचं एन्झाईम असतं. इथं एन्झाईमची नावं खालच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारलेली आहेत म्हणून मी इथं नावं सांगते. गिव्ह द नेम्स ऑफ सच एन्झाईम म्हटले की नाही. सो फॅटचं डायजेशन कोण करतं? लायपेज नावाचं एन्झाईम करतं. काय तयार होतं? फॅटी ऍसिड प्लस ग्लिसेरॉल. फॅटी ऍसिड प्लस ग्लिसेरॉल. लक्षात घ्या. फॅट, लायपेज. फॅटवरती कोण ऍक्ट होतं? लायपेज नावाचं एन्झाईम ऍक्ट होतं. समजा प्रोटीन आहे. प्रोटीन, प्रथिनांचं डायजेशन करण्यासाठी प्रोटीएज नावाचं एन्झाईम उपयोगी पडतं. प्रोटीएज काय करेल? प्रोटीनचं कन्व्हर्जन अमायनो ऍसिड्स मध्ये करेल. ठीक आहे. त्यानंतर आपण आता समजा शुगर खाल्ली, चहामध्ये आपण वगैरे जे शुगर घालतो की नाही, ती शुगर कुठली आहे? दॅट शुगर इज सुक्रोज. दॅट शुगर इज सुक्रोज नावाची शुगर आहे. त्या सुक्रोज वरती सुक्रेज नावाचं एन्झाईम ऍक्ट होतं आपल्या पोटामध्ये. सुक्रेज. आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ग्लुकोज मध्ये होतं. येते लक्षात?
म्हणजे आपण जे खाल्लेले अन्नपदार्थ आहेत, कार्बोहायड्रेट्स असतील, त्याच्यानंतर फॅट्स असतील, प्रोटीन्स असतील, ह्याचं साध्या पदार्थामध्ये रूपांतर झालं म्हणजेच त्याला काय म्हणायचं, डायजेशन झालं. आणि या डायजेशनसाठी कोण आवश्यक आहे, एन्झाईम्स आवश्यक आहेत. एन्झाईम्स नसतील तर डायजेशन होऊ शकत नाही. समजते का काय सांगितलेलं. तर हे जे 2 प्रश्न दिलेत ना इथं एन्झाईमची माहिती सांगण्या अगोदर, तर त्याचं उत्तर इथं मी दिलेलं आहे. इथंपर्यंतचा पाठ सगळ्यांना क्लिअर झालाय. ठीक आहे, राहिलेलं पुढच्या तासाला बघूया. बघा इकडं, सो पेज नंबर 80 त्याच्यावरती मायक्रोबियल एन्झाईम्स हा पॉइंट आज आपण बघणार आहोत. या ठिकाणी एन्झाईम्स म्हणजे काय असतात, तर एन्झाईम्स हे बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट असतात किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, बायो कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, कॅटॅलिस्टचा अर्थ काय, उत्प्रेरक. उत्प्रेरक म्हणजे काय की असा सबस्टन्स की जो कोणत्याही केमिकल रिॲक्शन मध्ये आपण टाकला तर तो त्या रिॲक्शन मध्ये स्वतः जाणार नाहीये, रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाहीये, पण रिॲक्शनचा रेट वाढवण्याचं काम करतो, रिॲक्शनचं स्पीड वाढवण्याचं काम करतो. अशा सबस्टन्सला काय म्हणायचंय, कॅटॅलिस्ट म्हणायचंय. ठीक आहे. आता हे जे कॅटॅलिस्ट असतात हे केमिकल सबस्टन्सेस पण असतात आणि मायक्रोबियल एन्झाईम्स पण असू शकतात. मग आपण प्रामुख्याने मायक्रोबियल एन्झाईम्स का वापरायचे, तर मायक्रोबियल एन्झाईम्स वापरल्यामुळं एकतर प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेला कॅटॅलिस्ट म्हणून तुम्ही एखादं केमिकल वापरता त्यावेळेला त्या केमिकलचे थोडे नुकसान म्हणजे तोटे असतात. एक तर त्याला प्रोडक्शन कॉस्ट वाढते जर तुम्ही केमिकल्स वापरले तर, मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले तर प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. केमिकल्स वापरले तर ज्या कंटेनरमध्ये तुम्ही एखादी प्रोसेस कॅरी आउट करणार आहात त्या कंटेनरला नुकसान होतं, त्याची झीज होऊ शकते. पण तेच मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले तर कुठल्याही प्रकारचं त्या कंटेनरला झीज होणार नाही, ते कंटेनर इरोजन फ्री राहील, म्हणजे त्याचं इरोजन होणार नाही. त्यानंतर ह्या ठिकाणी मायक्रोबियल एन्झाईम जे असतात हे कमी टेम्परेचरला, कमी पीएचला ऍक्टिव्ह होतात आणि त्यांची रिॲक्शन शो करतात. त्यामुळं ओव्हरऑल जे काही लागणार आहे प्रोडक्शनसाठी जे कॉस्ट लागणार आहे तर ते सगळं मिनिमाइज केलं जातं. कशामुळं, ड्यू टू यूज ऑफ द मायक्रोबियल एन्झाईम्स. सो मायक्रोबियल एन्झाईम्सचा ह्या ठिकाणी वापर केला जातो. आता ज्या वेळेला मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले जातात त्यावेळेला जे अननेसेसरी बाय प्रॉडक्ट्स आहेत हे अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स प्रोसेसमध्ये तयार होत नाहीत. म्हणजे नको असणारे पदार्थ की जे उगीचच तयार झालेत परत मग त्यांना प्युरिफिकेशनसाठी सेपरेट खर्च घालावा लागतो, तर तसं काही होतच नाही. त्यामुळे प्युरिफिकेशनची कॉस्ट पण काय होते, वाचते. तर ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम मधले जे एन्झाईम्स वापरले जातात तर त्याच्यामुळं एकतर प्रोडक्शन कॉस्ट कमी होते आणि हे जे एन्झाईम्स आहेत हे एन्झाईम्स परत परत वापरता येतात. दे कॅन बी रियुज्ड. एकदा एका प्रोसेसमध्ये वापरले, सेपरेट केले, परत दुसरी प्रोसेस कॅरी आउट करताना किंवा दुसऱ्या लॉटमध्ये परत तेच एन्झाईम हे वापरता येतात. म्हणजे तिथं पण कॉस्ट काय होते, कमी होते. म्हणजे ओव्हरऑल जे एखादं प्रॉडक्ट बनवायचं असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही केमिकल कॅटॅलिस्ट वापरत असाल तर ते प्रत्येक वेळेला नवीन नवीन वापरावे लागतील आणि प्रत्येक वेळेला त्याला तेवढेच पैसे जातील. म्हणजे तेवढं प्रोडक्शन कॉस्ट काय होत जाईल, वाढत जाईल. पण तेच जर एन्झाईम्स वापरले, तेच एन्झाईम सारखे सारखे वापरले तर काय होईल, प्रोडक्शन कॉस्ट पण कमी होईल. बरोबर. आता वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स हे अवेलेबल आहेत. तर कुठल्या प्रकारचे एन्झाईम्स आहेत बघा, तर आपण इथं नावं लिहिलेली आहेत. काय, ऑक्सिडो रिडक्टेजेस, सेकंड ट्रान्सफरेजेस, थर्ड हायड्रोलेजेस, फोर्थ लायजेस, फिफ्थ आयसोमरेजेस, लायगेजेस. एन्झाईम ओळखायचं असेल तर त्याचं शेवट बघायचा. आता इथं अनेक वचन आहे त्यामुळे प्रत्येकाला एस जोडलाय. इथं बघा, प्रोटीएज ASE, लायपेज ASE, अमायलेज ASE, लॅक्टेज ASE. इथं पण प्रत्येकामध्ये काय आहे, ASE काय सांगतं, एन्झाईम आहे ते, नाही की नाही, ASE एन्झाईम सांगतं. तर ह्या ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स जे आहेत हे वेगवेगळ्या रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी वापरले जातात. आता बघा, ज्या वेळेला एखादं डिटर्जंट पावडर बनवली जाते त्या डिटर्जंट पावडरमध्ये खूप सारे केमिकल्स असतात. कशासाठी, टू रिमूव्ह द डर्ट. जे मळ आहे, कपडे मळलेले आहेत किंवा जे काही घाण आहे तर ती
वॉश करण्यासाठी डिटर्जंट पावडरचा वापर केला जातो, बरोबर. मग आता ही जी डिटर्जंट पावडर आहे त्याच्यामध्ये जर मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले तर त्या एन्झाईम मध्ये पण ती ऍक्टिव्हिटी असते. केमिकलच्या ऐवजी मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले तर ते एन्झाईम्स काय करतात, ती जी घाण आहे ती रिमूव्ह करू शकतात. म्हणजे केमिकलच्या ऐवजी काय वापरू शकता तुम्ही त्या ठिकाणी, किंवा इंडस्ट्रीमध्ये काय वापरलं जाऊ शकतं, मायक्रोबियल एन्झाईम्स वापरले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी हे जे मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत हे मायक्रोबियल एन्झाईम्स वापरून कॉर्नफ्लोअर पासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप बनवलं जातं. कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले तिथं, बॅसिलाय आणि स्ट्रेप्टोमायसिस. बॅसिलाय आणि स्ट्रेप्टोमायसिस नावाचे जीवाणू वापरून ह्या कॉर्नफ्लोअर वरती ह्यांच्यातल्या एन्झाईमची ऍक्शन घडवून आणली जाते. त्याच्यापासून काय तयार होईल, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप दॅट कॅन बी ऑप्टेन. ओके. आणि हे जे मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये त्याचा वापर केला जातो. कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये, चीज, त्यानंतर प्लांट एक्स्ट्रॅक्ट तयार करण्यासाठी, टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे कापड उद्योग, लेदर म्हणजे जनावरांच्या कातडीपासून जे लेदर बनवलं जातं की नाही, लेदर बॅग्स, लेदर शूज तुम्हाला माहिती आहे, तर ते पहिल्यांदा कातडी कमावण्याचा व्यवसाय असतो. तर ते जी प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसमध्ये एन्झाईम्स वापरले जातात, म्हणजे त्याला लेदर इंडस्ट्री बोलतात. आणि पेपर इंडस्ट्रीमध्ये पेपर तयार करत असताना जो म्हणजे झाडांचा जो काही काय म्हणतो आपण प्लांट वापरून त्या ठिकाणी पेपर बनवला जातो, आपल्याला माहिती आहे. तर जो लगदा वगैरे तयार केला जातो प्लांट पासून, तर त्याच्यावरती मग वेगवेगळे एन्झाईमची क्रिया केली जाते आणि त्याच्यापासून पेपर बनवता येतो. म्हणजे हे युजेस आहेत कशाचे, मायक्रोबियल एन्झाईमचे इंडस्ट्रीमध्ये या पद्धतीने युजेस केले जातात, यूज केले जातात एन्झाईम. सो दॅट इज अबाउट द मायक्रोबियल एन्झाईम्स, असा हा पॉइंट आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तो पेज नंबर 81 वरती आहे बघा. नेक्स्ट पेज बघा, पेज नंबर 81. त्यामध्ये एक टेबल दिलेला आहे, ऑर्गॅनिक ऍसिड्स युज्ड इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कॉलम बघू शकताय, काय काय दिले बघा तिथं. सोर्स म्हणजे रॉ मटेरियल म्हणून काय वापरायचं, कुठलं ऍसिड प्रोड्यूस करण्यासाठी कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम वापरायचा आणि त्याचा कुठं वापर केला जातो. ठीक आहे. तर बघा सगळीकडं शुगर अँड बीट मोलॅसिस आणि अमोनिया सॉल्ट ह्याचा वापर केला जातो. कशासाठी, एल ग्लुटॅमिक ऍसिड तयार करण्यासाठी. मायक्रो ऑर्गॅनिझम कुठले वापरलेत बघा, ब्रेव्ही बॅक्टेरियम आणि कोरायनोबॅक्टेरियम. कुठं वापर केला जातो या ग्लुटॅमिक ऍसिडचा, प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट. मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच काय, अजिनोमोटो. मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे काय, अजिनोमोटो तयार करण्यासाठी ह्या एल ग्लुटॅमिक ऍसिडचा वापर केला जातो. सेकंड बघा, शुगर मोलॅसिस आणि सॉल्ट ह्याचा वापर केला जातो सायट्रिक ऍसिड प्रोडक्शनसाठी. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला वापरलाय, ऍस्परजिलस नायगर. कुठं कुठं सायट्रिक ऍसिडचा वापर केला जातो, तर सायट्रिक ऍसिडला लिंबूसारखी टेस्ट असते, परंतु खूप अशी आंबट चव असते, थोड्या प्रमाणामध्ये वापरावं लागतं. ज्या ज्या प्रॉडक्ट्सना आंबट चव आहे की नाही त्यामध्ये सायट्रिक ऍसिडचा वापर केला जातो. आणि हे सायट्रिक ऍसिड मग ड्रिंक्स असतील वेगवेगळे, जे लिंबूचा त्याच्यामध्ये फ्लेवर असेल अशा टाईपचे जे ड्रिंक्स असतील हे की नाही, त्याच्यानंतर टॉफीज असतील, चॉकलेट प्रोडक्शनसाठी ह्या सायट्रिक ऍसिडचा वापर केला जातो. त्यानंतर नेक्स्ट बघा, ग्लुकोज आणि कॉन्स्टिप लिकर हा सोर्स आहे. ह्यावरती ऍस्परजिलस नायगर नावाच्या मायक्रो ऑर्गॅनिझमची रिॲक्शन घडवून आणली जाते आणि ग्लुकॉनिक ऍसिड बनवलं जातं. ह्या ग्लुकॉनिक ऍसिडचा वापर कुठे केला जातो, तर प्रोडक्शन ऑफ मिनरल्स युज्ड ऍज सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न. कॅल्शियम आणि आयर्न सप्लिमेंट जे बनवले जातात त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. ठीक आहे. त्यानंतर मोलॅसिस आणि कॉर्नस्टिक लिकर हे रॉ मटेरियल म्हणून वापरलं तर त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होणार आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला आहे बघा, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव काय आहे, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी नावाचा
जीवाणू आहे. तर कुठे याचा वापर केला जातो? सोर्स ऑफ नायट्रोजन आणि प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन प्रोडक्शनसाठी आणि नायट्रोजन सोर्स म्हणून हे लॅक्टिक ऍसिड वापरलं जातं. त्यानंतर परत रॉ मटेरियल तेच वापरलंय, पण मायक्रो ऑर्गॅनिझम बदललाय. काय रॉ मटेरियल वापरलंय? मोलॅसिस आणि कॉर्नस्टिप लिकर वापरले. मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला? ऍस्परजिलस इटॅकॉनियस. अमायनो ऍसिड कुठलं? इटॅकॉनिक ऍसिड. आणि कुठं वापर केला जातो? पेपर, टेक्स्टाईल, प्लास्टिक इंडस्ट्री आणि गम प्रोडक्शन. तर ह्या सगळ्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारच्या अमायनो ऍसिड प्रोडक्शनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले जातात आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या अमायनो ऍसिडचा वापर केला जातो. लक्षात आलं इथपर्यंत?